बांगलादेशी घुसखोरीचं लोण आता धुळ्यासारख्या संवेदनशील शहरापर्यंत येऊन पोहोचलंय। धुळ्यात बेकायदा राहणाऱ्या 4 बांगलादेशींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख पीआय श्रीराम पवार व त्यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या। या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। बेरोजगारीला कंटाळून अवैध मार्गाने भारतात प्रवेश करीत धुळ्यात मिळेल त्या ठिकाणी कामधंदा करून कायम राहण्यासाठी घराचा शोध घेत असल्याचं या 4 बांगलादेशी नागरिकांचं म्हणणं असलं तरी पोलीस यंत्रणा वेगवेगळ्या अँगलने याबाबत तपास करीत आहेत। बांगलादेशींनी मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर आता छोट्या शहरांमध्ये देखील आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे। अशा बेकायदा अवैध घुसखोरांकडून समाजविघातक देशविघातक कृत्य केले जात असते। बेकायदेशीररित्या भारतात राहणारे या बांगलादेशींपैकी काही दहशतवादी स्लीपर सेल म्हणून देखील काम करतात। धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवर असलेल्या न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर 122 मध्ये वैध कागदपत्रांशिवाय काही जण बेकायदेशीररित्या राहत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्यांनी ही बाब पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या निदर्शनास आणून देत त्यांच्या सूचनेप्रमाणे एलसीबीच्या पथकाने शहरातील जुन्या आग्रा रोडवरील न्यू शेरे पंजाब लॉजमधील रूम नंबर 122 मध्ये जाऊन खातरजमा केली। तेव्हा तेथे मोहम्मद मेहताब बिलाल शेख वय 48, शिल्पी बेगम मोहम्मद बेताब शेख वय 43 राहणार मानकूर इंदिरानगर, रहिवाशी सेवक अंगणवाडी बनियर मैदान इंदिरानगर, हाऊस नंबर 185 गल्ली नंबर 3 मुंबई, मूळ राहणार चरकंदी, पोस्ट निलुकी, पोलीस ठाणे सिपचर, जिल्हा मेहदीपूर बांगलादेश, ब्युटी बेगम पोलीस शेख वय 45 राहणार गल्ली नंबर A55 पलकपूर दिल्ली, मूळ राहणार बेहना ताला, पोलीस ठाणे सिपचर, जिल्हा मेहदीपूर बांगलादेश व रिपा रफिक शेख वय 30 राहणार 302 कबीर वस्ती रोशनवाला गल्ली दिल्ली, मूळ राहणार श्रीकृष्णादीप पोस्ट कबीरसपूर पोलीस ठाणे राजूर, जिल्हा मेहदीपूर बांगलादेश हे 4 मिळून आले। चौकशीत मोहम्मद शेख व शिल्पी बेगम यांनी आम्ही पती पत्नी असून दुसरी महिला ही मुहबोली बहीण असून 4ही बांगलादेशी असल्याचं सांगितलं। त्यांच्याकडून 40,000चे 4 मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत। त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळून आलेले नाहीत। त्यांचे नातेवाईकांशी बोलण्याकरिता IMO हे ॲप ते वापरत होते। दरम्यान ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा धुळे पथक व दहशतवाद विरोधी पथकाचे ASI रफिक पठाण तसेच दामिनी पथकाने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। LCBचे PSI प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून अटकेतील 4ही बांगलादेशींविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात पारपत्र, भारतात प्रवेश नियम 1950 कलम 3 सह 6, परकीय नागरिक आदेश 1948 परिच्छेद 3(1), परकीय नागरिक कायदा 1946चे कलम 14 व भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, PSI प्रकाश पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश पवार, शशिकांत देवरे, हेमंत पाटील, पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, निलेश पोद्दार, विनायक खैरनार, किशोर पाटील, ATSचे ASI रफिक पठाण, दामिनी पथकाच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल धनश्री मोरे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या महिला PSI राजश्री पाटील, पोलीस कॉन्स्टेबल बेबी मोरे व वंदना कासवे यांच्या पथकाने केली। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात LCB पथकाने हॉटेल शेरे पंजाबमधून पकडलेल्या 4 बांगलादेशींची अत्यंत कसून सखोल चौकशी केल्यास मोठं घबाड समोर येण्याची दाट शक्यता आहे, असा तीव्र संशय धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला। सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी बांगलादेशींना पकडण्यात आल्यानंतर आमदार अनुप अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर अत्यंत गांभीर्याने चर्चा केली। तसेच या संदर्भात वेगवेगळ्या अंगांनी चौकशी केल्यास मोठं घबाड हाती लागण्याची दाट शक्यता व्यक्त करीत कारवाईची मागणी केली। त्यानंतर सायंकाळी आपल्या वॉर रूम या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या विषयावर अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित करीत आपला संशय व्यक्त केला। या संदर्भात आमदार अनुप अग्रवाल यांनी घरे आणि मालमत्ता खरेदी विक्री, रेडी रेकनरचे दर, चेकद्वारे नियमानुसार करण्यात येणारे व्यवहार, खरेदी खत, तोंडी अथवा कॅशद्वारे केले जाणारे व्यवहार,
अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधलं. बांगलादेशींची घुसखोरी हा किरकोळ मुद्दा नसून या प्रश्नात स्वतः जातीने अत्यंत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून सखोल तपास करणार असून याविषयी राज्यासह केंद्रापर्यंत सूक्ष्म पाठपुरावा करणार असल्याचंही आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. यावेळी ज्येष्ठ नेते विनायक बापूजी शिंदे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांच्यासह भाजपाचे अन्य नेते उपस्थित होते. जी धुळ्यात कारवाई झाली आणि 3 महिला आणि 1 पुरुष असे 4 बांगलादेशी रहिवासी असलेले लोक या ठिकाणी सापडले आणि ही जी कारवाई केली त्याबद्दल मी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब आणि त्यांचं पूर्ण टीमचं एक धुळेकर जनतेचा सालदार म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही होतील ही अपेक्षाही व्यक्त करतो. सर्वात महत्वाचं, या ज्या 4 व्यक्ती न्यू शेरपंजाब लॉज मध्ये जे सापडले त्यांचं वय साधारणतः 35 ते 40 च्या दरम्यानचे लोक आहेत. एकेकाला 6, 7, 4 अशी मुलं ऑलरेडी आहेत. याच्यातल्या 2 महिलांचे जे मुलं आहेत, मुली असतील, ते बांगलादेशमध्ये राहतात आणि ज्या एका महिलाचे 6 मुलं मुली हे युपी मध्ये राहतात. जेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला चौकशी केल्यावर असं आढळलं का यांचे नाव हे सुद्धा किती फेक आहे. पहिल्या बाईचं नाव आहे शिल्पी. ही शिल्पी, तो जो एक माणूस सापडला आहे तिची बायको आहे. ही शिल्पी दुसरं लग्न आहे आणि त्या माणसाचे ऑलरेडी पहिले 4 लग्न आहेत. त्याच्यानंतर दुसरी बाई आहे ब्युटी आणि तिसरी आहे रिपा. असे यांचे नाव आहेत आणि त्या माणसाचं नाव आहे मोहम्मद शेख. हा मुंबईचा आहे. हा वेल्डिंगचं काम करतो. यांचे आधार कार्ड चेक केले तर कोणाचा दिल्लीचा ऍड्रेस आहे, कोणाचा यूपीचा ऍड्रेस आहे, कोणाचा कुठला ऍड्रेस आहे, परंतु ऑनलाईन शोधल्यावर त्या आधार कार्डचं कुठलंच काही येत नाहीये. यांना जेव्हा पोलिसांनी विचारलं तर याचं असं म्हणणं आहे का दिल्लीत आम्ही राहायचो, तिथं आग लागली, आमचे सर्व कागदपत्र जाऊन खाक झाले. आणि जे 2 एजंट होते जे यांना धुळ्यात घेऊन आले, तर माझं असं म्हणणं आहे का हे काही पहिल्यांदा आलेले नाही. यांना धुळं माहिती कसं पडलं याचा अर्थ हे याच्या पहिलेही अशा लोकांना घेऊन धुळ्यात आलेले, परंतु आज ते फरार आहेत. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यांचे नाव पण फार अजीब आहेत दोघांचे. काही सर्व हिंदूच नावं ठेवलेले त्यांनी, जेणेकरून कुठं शंका होऊ नये. यांचे 4 मोबाईल हातात घेतल्यानंतर तपासानंतर असं समजलं का बांगलादेशचे नंबर त्या मोबाईलवरनं डायल झालेले आहेत आणि 92 हा पाकिस्तानचा आहे, ते नंबर सुद्धा त्या मोबाईलवरनं डायल झालेले आहेत. इतके हुशार असतात ते लोक का हे IMO म्हणून एक ऍप आहे, त्या ऍप वरनच हे कॉलिंग करतात.
जेणेकरून कुठंच ट्रॅक होऊ नये. तर त्या ऍपचा सर्रास उपयोग याच्यात झालेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. नुकत्याच दिल्ली येथे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा समारोप झाला. या अधिवेशनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांची 100% उपस्थिती होती. डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या हिताचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकडे सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं. तर संबंधित मंत्री महोदयांकडेही मतदारसंघाच्या विकासाचे विविध प्रश्न मांडून लक्ष वेधलं. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये आयुष रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघातही आयुष रुग्णालय निर्माण करण्यात यावं यासाठी केंद्र शासनाने भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर बच्छाव यांनी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्रालयाकडे केली. तर अधिवेशनातही या प्रश्नी सभागृहाचं लक्ष वेधलं. धुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित व्हावा, राज्यातील प्रगतीपथावर असलेल्या मोठ्या शहरांशी औद्योगिक कनेक्टिव्हिटी धुळे लोकसभा मतदारसंघाची वाढावी, तसेच धुळे जिल्हावासियांची प्रवासाची सुलभ सोय व्हावी म्हणून धुळे ते मुंबई आणि धुळे ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे तात्काळ सुरू करावी. यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मागणी केली. रेल्वे मंत्री महोदयांनीही रेल्वे विभागाला या प्रकरणी तात्काळ अभ्यास करून उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत धुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांना मान्यता द्यावी, जेणेकरून धुळे लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित रस्ते, पुलांची कामे ही वेगाने होतील. यासाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणी त्यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा सुरू केला आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचार अत्याचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी यासाठी काँग्रेसने केलेल्या आंदोलनात सक्रियपणे सहभागही खासदार बच्छाव यांनी नोंदविला. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अवमानजनक वक्तव्य केल्याने सरकारविरुद्ध काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनातही डॉक्टर शोभा बच्छाव या सक्रियपणे सहभागी झाल्या. धुळेकरांच्या समस्या दिल्ली दरबारी मांडल्याने धुळेकर जनतेकडून खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्याविषयी समाधान आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से सम्माननीय आयुष मंत्री जी से महाराष्ट्र राज्य के लिए एक प्रश्न पूछना चाहती हूँ. महाराष्ट्र राज्य के लिए 5 एकीकृत आयुष अस्पताल स्वीकृत किए गए हैं. धाराशिव, उस्मानाबाद, जलगांव, जालना, ठाणे और नागपुर में, लेकिन किसी का भी निर्माण शुरू नहीं हुआ है. इसके लिए देरी का कारण क्या है? क्या सरकार मरीजों की दुर्दशा को देखते हुए मेरे धुले निर्वाचन क्षेत्र में आयुष अस्पताल स्थापित करने पर विचार कर रही है? धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील 3 शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली. या 3ही शेतकऱ्यांचे खळ्यातील चाऱ्यासह धान्य, शेती अवजारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवानं आग लागल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली. यामुळे जीवितहानी टळली असली तरी शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. या आगीची त्वरित चौकशी करावी, यातील दोषींवर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या पंचनाम्यानुसार तातडीनं भरपाई द्यावी अशी सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राम बदाने यांनी महसूल विभागाला केली आहे. या आगीत पंडित जगन्नाथ देवरे, प्रवीण भीमराव पाटील, अशोक तानकू भोई यांच्या खळ्यांचं मोठं नुकसान झालंय. खळ्यांना आग लागल्याचं निदर्शनास येताच नेरचे माजी सरपंच तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने, सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाने, वसंतराव बोरसे, मुरलीधर खलाने, पोलीस पाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली. त्यामुळे सुदैवानं आगीतील जीवितहानी टळली तरी शेतकऱ्यांनी शेतात साठविलेला चारा मात्र या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तर धान्याची पोती व अन्य शेतमाल तसेच शेती अवजारे आगीत खाक झाली. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेची माहिती मिळताच आमदार राम बदाने यांनी त्वरित
तहसीलदार अरुण शेवाळे, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याची सूचना केली। तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची सूचनाही केली। यानंतर मंडलाधिकारी समाधान पाटील, तलाठी सोनवणे, कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे केले। तोपर्यंत ग्रामस्थांनी पाण्याचे टँकर मागून आगीवर नियंत्रण मिळविलं होतं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। वलवाडी येथील धुळे जिल्हा क्रीडा संकुलाचे दयनीय अवस्था तात्काळ सुधारून अत्याधुनिक स्वरूप देण्यात यावं, तसेच चावरा शाळेच्या मनमानी कारभाराला आळा घालावा या दोन्ही मागण्यांसंदर्भात इंदिरा महिला मंडळाच्या वतीने प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी निदर्शने करण्यात आली। तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे आणि दिलीप बंड या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून 40 वर्ष प्रलंबित असलेला धुळे जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागला होता। तसेच वास्तुविशारद रवी बेलपाठक यांच्या संकल्पनेतून जिल्हा क्रीडा संकुल दिमाखात उभं राहिलं, मात्र त्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केलं। जिल्हा क्रीडा संकुलात नियमितपणे सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत। स्टेडियमची देखभाल व दुरुस्तीकडे गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं गेलं नाही। परिणामी स्टेडियमची दुरावस्था झाली। ही दुरावस्था एवढी वाढली की स्टेडियममध्ये येणाऱ्यांना त्याविषयी प्रचंड संताप येऊ लागला। कुठल्याही सोयीसुविधा व्यवस्थितरित्या मिळत नसल्यानं स्टेडियमची दुरावस्था दूर करून त्याला अत्याधुनिक रूप देण्यात यावं यासाठी इंदिरा महिला मंडळाने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा सुरू केला। मात्र तरीही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने इंदिरा महिला मंडळातर्फे पुन्हा दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। याचबरोबर चावरा शाळेच्या मनमानी कारभाराविषयीही निवेदन देण्यात आलं। त्यात म्हटलंय की चावरा शाळेत ग्राउंडला 5 चक्कर लावणे, माथ्यावर टिळा लावणे, बांगड्या घालणे हे चालत नाही, मात्र शाळेचा फादर झगा घालतो ते चालतं। प्रचंड कडाक्याच्या थंडीत शाळेच्या वेळेत बदल करण्यात येत नाही। तसेच इतर अनेक समस्या या शाळेत असून चावरा शाळेचा मनमानी कारभार रोखण्यात यावा अशी ही मागणी इंदिरा महिला मंडळाने केली आहे। निवेदनावर मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेशी, सुधा परदेशी, वसंतराव तावडे, प्राध्यापक DP पाटील, चव्हाण सर, कैलास कारंजेकर, संजय देसले, रवींद्र पान पाटील तसेच मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मिलिंद शिंदे, प्रवीण सोनार, ईश्वर ढोले, कैलास सांगळे यांच्या सह्या आहेत। संस्थेच्या वतीने आलेलो, तसंच आम्ही जे इथे आलेलो सर्व वलवाडीचे रहिवासी आहोत। आमच्या आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। मागे 28/11/2024लाही आम्ही क्रीडा संकुल संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्याला आलं असतं। त्यांची आमची भेट झाली नाही। आम्ही RDC साहेबांना दिलं, त्याच्यावर कारवाई झालेली नाही। तर आमची अशी मागणी की तिथे आमच्या जिल्हा क्रीडा संकुल जो शहराचा आत्मा आहे, शहराची ज्याच्याने शोभा वाढते, महाराष्ट्रभरचे क्रीडा चे आपल्याकडे खेळाडू येतात, मॅचेस होतात, भव्य प्रमाणात होतात। पण दुर्दैव असं आहे की आजपर्यंत तिथे या 40 वर्षात भास्कर मुंडे साहेब असतील, दिलीप बंड साहेबांच्या कारकिर्दीत ते पूर्ण झालेलं आहे। आणि त्याच्यात आपले रावसाहेब रवी बेलपाठक साहेबांनी त्याच्यात पुढाकार घेतला आणि तो कुठेतरी पूर्ण झालेला आहे। आणि आज दुर्भाग्य असं आहे की तिथे कोणी लक्ष देत नाही। तिथे दारू पिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, पहिरेकरींची संख्या तिथे नाही आहे, पहिरेकरी नसतातच। शौचालयाची मोठी दुर्दशा झालेली आहे। हे सिनियर सिटीजन जातात तर सकाळी लाईट नसतात, प्लस लाईट नसल्यामुळे ते तर जाऊ द्या, कुत्र्यांचा तिथं मॉब इतका असतो आणि त्याच्यात सिनियर सिटीजनांना दहशत असते, वॉकिंग जॉगिंगला जात नाही। आणि कोरोना काळ आपण असा पाहिलेला आहे की कोरोना काळामध्ये लोकांचे किती जीव गेलेले आणि त्या कोरोनानंतर लोकांचा कुठेतरी खूप मोठा आरोग्याकडे जाण्याचा एक मोठ्या प्रमाणात कल वाढलेला आहे। आणि त्या लोक सकाळी जातात, पण दुर्भाग्य असं तिथे जी 16 खेळणी ठेवलेली आहे, व्यायामाची जिम ठेवलेली, ओपन जिम, ती पण दुर्भाग्य म्हणजे इतकी तिची दुर्दशा झालेली आहे की त्याच्यात ऑइली नाही आहे, पूर्ण मोडलेल्या आहे। लोकांना कोणतीही सुविधा जिल्हा क्रीडा अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील यांनी कधी लक्षच दिलेलं नाही। तर आमची आज अशी मागणी आहे की त्यांनी जातीने तिथे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांनी आता दिले नाही। हे दुसरं निवेदन आज आमचं त्यांच्याकडे आहे। तर हे त्यांनी लक्ष नाही दिलं तर ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने येऊन आणि आम्ही आंदोलनच करू, कारण की करोडो रुपयाचा निधी येतो आणि जनतेसाठी येतो, शासन देतं आरोग्यासाठी। तर यांनी आरोग्याचा पैसा आरोग्यासाठी वापरायला पाहिजे आणि तिथे आधुनिक पद्धतीने ट्रॅक उपलब्ध करून द्यायला पाहिजे। ही सेकंड मागणी। तिसरी आम्ही इथे ठिय्या आंदोलन करू आणि ती मागणी पूर्ण करू। दुसरं आमची मागणी आज कलेक्टर साहेबांना निवेदन असं आहे की चावरा शाळेमध्ये मुलांना, लहान मुलांना
टीका लावू देत नाही. दुसरी बाब अशी आहे की मुलांना उशिरा आले 2-5 मिनटं, आता एवढे थंडीमध्ये इतका गारठा आहे, 3 डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्या शहराने थंडीचा काळ पाहिलेला. अशामध्ये मुलांना उठवणं पाठवणं आणि एक कुटुंबाचे लेकरं गोळा करून तिथं जाण्यापुरता मग 5-5 राऊंड लावण्याचे त्यांना अधिकार कोणी दिलेले. दुसरं असं ते मुलांना टिळा लावू नाही देत. मग टिळा लावू नाही देत, मग तुमचे झगे कसे चालतात? तुमचे झगे जर चालत असतील तर आमच्या मुलांचे टीकेही चालतील आणि सर्वांच्या धर्माचा त्यांनी मान सन्मान केलाच पाहिजे. तिथे शिकवणाऱ्या, आमची अशी मागणी का तिथे शिकवणाऱ्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.